कबीर असं म्हणाला की लोभ सरस अवगुण नाही, लोभ सरस अवगुण नाही, तप नाही सत्य समान. लोभ सरस अवगुण नाही, तप नाही सत्य समान. मनशुद्धी समतीर्थ नाही, विद्या समधनवान. तुम्ही आम्ही इतके स्वार्थी आहोत, इतके मतलबी आहोत की आणि सत्ता आणि संपत्तीच्या आणि सख्याच्या समोर कोण स्वतःचा सत्सद विवेक गमावून बसेल याची खात्री नसते. म्हणून एपीजे अब्दुल कलाम म्हणाले की इफ द पॉलिटिकल लीडर्स ऑफ द नेशन, इफ द पॉलिटिकल लीडर्स ऑफ द नेशन एम्पॉवर द पीपल थ्रू विजनरी पॉलिसी, द प्रॉस्पेरिटी ऑफ द नेशन इज सर्टन. ज्या देशाला, ज्या प्रांताला, ज्या तालुक्याला, ज्या जिल्ह्याला अत्यंत सच्चा असं नेतृत्व मिळतं, निरपेक्षपणे काम करणारं नेतृत्व मिळतं, नवे सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण, असं निर्भीड आणि बाणेदार व्यक्तिमत्व तुमच्या आमच्या समाजामध्ये जन्माला येणं गरजेचं आहे. हे थोडंसं मोकळं बोलणार आहे, 2-2.5 मिनिटं बोलणार आहे, जास्त बोलणार नाही. नेतृत्वाच्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बीटी सर हे हिमालयाला स्वतःच्या उंचीची लाज वाटेल इतकं मोठं नेतृत्व होतं. त्याचं कारण आहे मित्र, लोकशाहीचं मंदिर हे त्या देशातील नेत्यांच्या सक्षम नेतृत्वाच्या खांद्यावर स्थिरावत असतं. आणि म्हणून नेता हा निर्दोष पाहिजे असतो, नेता हा निर्भय पाहिजे असतो, नेता हा निसंशयपणे वर्तन करणारा असावा लागतो, नेता हा निर्वैर असायला पाहिजे. हा या पक्षाचा आहे, तो त्या पक्षाचा आहे, बिलकुल नाही. देयर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन ऑन अमंग एनी ग्राउंड. असं निरपेक्षपणे निष्ठेने काम करणारं व्यक्तिमत्व ब्रिटिशांमध्ये होतं. परंतु आमचे प्रमुख शिंदे म्हणाले, सुनील देशमुख साहेब, की निष्ठेलाही कधी नासवितो मोह, निष्ठेलाही कधी नासवितो मोह, कालियाचे डोह रस्तो रस्ती. आजच्या राजकीय पटलावर तुम्ही आम्ही थोडीशी जरी नजर टाकली तर कुठे सूर्य आणि कुठे काजवे हा फरक तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. बीटी सर हे फक्त प्राध्यापकांपुरते मर्यादित नव्हते, बीटी सर हे फक्त शिक्षकांच्या पुरते मर्यादित बिलकुल नव्हते. परंतु या विदर्भातली एखादी न योजना असेल, एखादा MI टँक असेल, मी त्यांचा आदर्श घेऊन कधी पंडित नावाच्या ज्या तुमच्या उपसचिवांनी इरिगेशनला असलेल्या सरांचं फाईल घेऊन मी जपून गेलो आणि सांगितलं, म्हटलं माझी 6 छोटे छोटे प्रकल्प आहेत मॅडम, तुम्हाला मंजूर करावं लागणार नाही. बिलकुल होणार नाही म्हणा, कारण माझ्या प्रकल्पांचा प्रस्ताव जुना होता. खासदार साहेब, बीटी सरांचे प्रस्ताव हे नंतरचे होते. ती बाई मला हुशारी करून समजून सांगायला लागली. अनेक लोक माझ्या तब्येतीकडे पाहून खूप मला अंडर एस्टिमेट करतात, माझ्या तब्येतीवर जातात. घरचे लोक तसाच विचार करतात. परंतु मी त्या मॅडमला म्हटलं मॅडम, माझे प्रकल्प जर होत नसते, आदरणीय जसे विद्या, माझे प्रकल्प होत नसतील तर बीटी सरांचे 6 प्रकल्प ज्युनियर असतात, तुम्ही केले कसे? ती बाई निरुत्तरच आहे. म्हटलं मॅडम, माझ्या तब्येतीवर जाऊ नका, मी तुम्हाला सभागृहामध्ये निश्चितच तुमचा हिशोब घेतल्याशिवाय सोडणार नाही. सजीव माझे 6 प्रकल्प 15 दिवसात मंजूर झाले. बीटी सर, आमचे शिक्षक लोक सगळे शिक्षकच असतील मला असं वाटतं या ठिकाणी, माझा गैरसमज आहे शिक्षक असतील म्हणून, सगळेच आहे ना. तर माझ्या शिक्षकांसाठी एक असं छोटंसं वाक्य आहे, ते म्हणजे की नथिंग इज टॉट अनलेस इट इज लर्न. सुंदर शिकवायचं असेल अत्यंत सुंदर अध्ययन केलं पाहिजे, खूप तयारी केली पाहिजे की ज्याच्यामुळे वर्गावर गेल्याच्या नंतर धना पैसा म्हणजे शब्दांचा पाऊस पडला पाहिजे. Whenever we teach the students, they should be given an intoxicating experience of the effective teaching. वर्गात बसत नाही, त्याला बाप वर्गात बसेल. बीटी सरांचं वैशिष्ट्य हे होतं. तर बीटी सरांची भीती खूप वाटायची. जसं मी सभागृहात जाताना धगधग वाटेल, मला आधी ती येताना खूप धगधग वाटत होती. त्याचं कारण हे आहे की ते सगळे शिक्षक लोक माझ्या तब्येतीवर अंगावर ठेवून पडायचे. मी लेखन वाचन हमी कार्यक्रम सुरू केला होता.
अखेर शिक्षक बांधव माझ्या विषयी आंदोलन करायला लागले होते आणि सरांनी लावून घेण्याचं बघलं प्रवीण दादा. माझा शिक्षक वसुंधरा फोटो दिसून आहे का इकडे? नसते. माझा शिक्षक काही वेट बेकार आहे का म्हणा? सर म्हणाल की मी घटना वाचून आलो, माझ्या शिक्षकाला बिलकुल वेट बेकार समजू नका. मी म्हटलं सर, नंतर उत्तर दिलं भीत म्हटलं सर मी माझ्या शिक्षकांना कधी वेट बेकार करणार नाही, आपण घटना वाचून आला. मी मला थोडीशी चालून आलो तिथे. मला सर जसे फंडामेंटल राईट्स आहे तसेच फंडामेंटल ड्युटीज पण आहे. कोणालाही मी वेट बेकार समजणार नाही, पण माझ्या शिक्षकांचा नाकर्तेपणामुळे जर माझा लहान पोरा म्हणजे हा पोरगा खेड्यातला पोरगा जर वेट बेकार होत असेल तसं म्हटलं आपल्या गांभीर्याने विचार करावा लागेल. ते त्यांची बाजू घेत होते, मी माझी बाजू घेत होतो. ते दाबून बोलत होते, मी हळूहळू बोलत होतो. पण दोघांनी शेवटी मग विचार करा म्हणजे पुरखे आज अलीकडे कॉलेजमध्ये अशी नवीन बिमारी जन्माला आली की सर मी आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो पण मी कॉलेजला येणार नाही. ही नवीन बिमारी जन्माला. काही माझे प्राध्यापक सांगतात की आता वर्गामध्ये एकही पिरियड घ्यायचा नाही आणि मॅथ मध्ये मात्र ए ग्रेड मिळाल्याशिवाय राहत नाही. दिस इज द ट्रॅजेडी ऑफ द एज्युकेशन. माझी विनंती आपल्याला हे आहे की लाख काय मी तसं संजीवन मी विनंती करणार हर्षवर्धन दादांना की बीटी नावाचा हा ग्रंथ काही 2 मिनिटात स्पष्ट होणारा नाही. मी तर विचार राहतो की बीटी सरांवरती आता पीएचडी झाली पाहिजे. प्रचंड मोठं काम आहे. बीटी सर यायचे तर तेव्हा दिलीप वळसे पाटील सुद्धा पावलं मोजत मोजत सभागृहात यायचे. सगळ्यात जास्त बीटी सरांना घाबरणारा कोणी तर सुनील तटकरे पावलं मोजत मोजत यायचे. दिलीप वळसे पाटील, अजितदादा सुद्धा ही सगळी मंडळी एवढी घाबरून जायची की बीटी सरांचे ठरलेले त्यांचे संदर्भ जे आहे ना, कारण पूर्व तयारीशिवाय बीटी सर कदापिही मिटिंगला जात नाही. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आपल्याला हे आहे की अशा प्रकारच्या स्थितीमध्ये बीटी सरांच्या संपूर्ण आयुष्याच्या विषयी जर तुम्हाला बोलायचं असेल तर नमा सर रवींद्रनाथ टागोरांची इतकी सुंदर कविता. मी म्हटलं ना रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालंच कसं? तर संजीव ती कविता अशी आहे की जिथे मन निर्भय असतं आणि मान अभिमानाने ताठ उभी असते. बीटी सरांची मान कधीही कोणाही समोर झुकली नाही. जिथे मन निर्भय असतं आणि मान अभिमानाने ताठ उभी असते, जिथे ज्ञान मुक्त असतं आणि जिथे दिशातून येणारे हजारो अविरत प्रयत्नांचे स्रोत कधीही न थांबता उत्तमोत्तम आदर्शाकडे वाहतात, जिथे सत्यावर शब्दांची चित्र बांधली जातात, जिथे छोट्या छोट्या घरांच्या संकुचित भिंती त्या विश्वाला तुकड्या तुकड्यांमध्ये विभागत नाही, शुद्ध आणि सर्जनशील विचारांचा झरा कालबाह्य परंपरांच्या शुष्क वाळवंटात कदापिही सुकून जात नाही, जिथे तू मनाला विचार आणि कर्मांच्या नित्य विस्तारत जाणाऱ्या क्षितिजांची आम्हाला ओळख करून देतोस, हे पितृदेवा अशा सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागी. बीटी सर कुठल्याही छोट्याच्या कोणाला बसणारे व्यक्तिमत्व बिलकुल नव्हतं. रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, आरोग्य असेल. देशमुख सर कालच राजेश्वर ठाकरेंचा एक लेख आलेला विदर्भाच्या अनुसूचितेच्या संदर्भात. आज अलीकडे देशमुख दादा गवई साहेब इकॉनॉमिकल सर्व्हे ऑफ इंडिया नावाचं पुस्तक असतं. इकॉनॉमिकल सर्व्हे ऑफ महाराष्ट्र पुस्तक असतं. त्याच्यामध्ये या महाराष्ट्राला काय गतिमान पद्धतीने काम करायचं हे आमचे निदर्शक करतात, त्याचे प्रतिबिंबित असतं. आणि म्हणून बीटी सरांना सर्वात जास्त लक्ष राहिले त्या आर्थिक पाहणीकडे. आणि म्हणून अजितदादा आणि पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे थोडीशी ठिणगी उडली होती. पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं होतं की एवढा पैसा खर्च केल्याच्या नंतर, एवढे पैसे खर्च झाल्याच्या नंतरही प्रत्यक्ष निर्मित सिंचन क्षमता किती, तिथे फक्त 1% आलं होतं. आणि पृथ्वीराज चव्हाण नाराज झाले होते. बीटी सरांचं लक्ष हेच होतं. आजही 2012 ते 13 पासून तर 2026 पर्यंत 1,72,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असं ती लिहून आलेलं आहे. हे जर बीटी सरांच्या समोर कटिंग आलं असतं ते इथल्या लोकांना फाडून काढलं असतं. कारण माझ्या विदर्भातला अनुशेष बिलकुल संपलेला नाही. भौतिक अनुशेष नाही, आर्थिक अनुशेष नाही, बिलकुल संपलेला. तुम्हाला माहिती आहे की माहित नाही मला. विदर्भातला एकही प्रकल्प बारमाही सिंचनाच्या संकल्पने जन्माला आलेला नाही. याच्यासाठी त्यांचा लढा अजूनही जीराव आणि माझा लोअर पंजाब अजूनही कायम आहे. तेव्हा अशा प्रकारचे एक द्रष्ट नेतृत्व माझ्या विदर्भातून गेलं
गेल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सगळे चांगलेच बोलतो, पण तुकाराम महाराज म्हणाले की मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठेवा. इतकं सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व, इतकं सर्वांग सुंदर असं नेतृत्व आपण गमावलं आणि त्यांना पुन्हा आपण निवडून द्यायला पाहिजे होतं. पण काही राजकीय अडचणी आपल्या लक्षात आल्या. आपण जाणीवपूर्वक बीटींना मतदान न करता तुम्ही स्वतःच्या पायावर स्वतःच्या हातानं धोंडा पाडून घेतला. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की तुझे आहे तुझं पाशी पडी जागा चुकलाशी. एक परिपूर्ण शिक्षक माझ्यासमोर उभा राहतो. व्हॉट इज द टीचर? कमिटमेंट टू टास्क. Those who want to be good teacher, they should make the practice and imbibe the values and quality of the good behavior. काय बिहेवियर असलं पाहिजे. बीटे सर वर्गावर जाते ते छान अगदी दिमागात उभे राहायचे. बाकीच्यांचे वर्गातले मुलं फिरत राहायचे. बीटे सर मात्र तन्मय होऊन, तद्रूप होऊन, एकरूप होऊन, समर्थ होऊन, पाणी बुडवले मिठा देतो, मिठाची पाणी येते. पोरं वर्गात कशी बसत नाही. म्हणून कमिटमेंट टू टास्क, डेडिकेशन टू प्रोफेशन, सिन्सिअरिटी, रेग्युलरिटी, पंक्च्युअलिटी, ओपन माइंडेडनेस, मॉडेस्टी, cheerfulness, truthfulness, carefulness, ओपन माइंडेडनेस, स्पिरिट ऑफ एन्क्वायरी, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. काय पाहिजे काय कधी शिक्षकामध्ये. आणि म्हणून ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अरे अनाथाच्या नाथा तुझं नामो.